जय हिंद मित्रांनो. तर आपण व्हिडिओमध्ये ओपन ACBC EWS आणि OBC SBC यांची कट ऑफ पाहिले मित्रांनो. तर आता आपण राहिलेल्या कॅटेगरींची या व्हिडिओमध्ये कट ऑफ पाहू. तर बघा मित्रांनो, आता राहिलेली जी कॅटेगरी आहे ते बघा. तर बघा, राहिलेली जी कॅटेगरी आहे ती आहे NTD. बघा NTD मेलची जी कट ऑफ लागलेली आहे मित्रांनो ग्राउंडची, तर ती लागलेली आहे 41. आणि ह्या 41 मध्ये जर मुलांना समजा 80 गुण पडाले तर त्यांचं 121 वर 100% सिलेक्शन होईल मित्रांनो. तर लेखीमध्ये 80 मार्क घेणं अनिवार्य आहे मित्रांनो NTDला. तर बघा, हे झालं मुलांचं. आता मुलींचं बघा. मुलींची कट ऑफ लागलेली आहे. मुलींची जी कट ऑफ लागलेली आहे NTDची ती लागलेली आहे मित्रांनो 35 मार्कवर. आणि ह्या 35 मध्ये जर लेखीला 76 मार्क जरी असले म्हणजे 115 मार्कवर मुलींचं सिलेक्शन होईल. तर लेखीला 76 मार्क असणे अनिवार्य आहे मुंबईला. तर बघा, हे झाली NTDची. आता याच्यानंतर बघू आपण NTC. तर बघा, NTCला मुलांची जी कट ऑफ लागलेली आहे ती लागलेली आहे 41. आता लेखीमध्ये किती गुण असायला हवे? तर बघा, लेखीमध्ये मुलांना असायला हवे 79 ते 80च्या दरम्यान. 79 ते 80च्या दरम्यान लेखीमध्ये असणे अनिवार्य आहे. म्हणजे 120 वर तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो. 120 मार्कवर मुलांचं 120 वर NTCमध्ये मुलांचं 120 वर सिलेक्शन होईल. तर बघा, आता बघू मुलींची NTCमध्ये. तर NTCमध्ये मुलींची जी कट ऑफ लागलेली आहे ती लागलेली आहे 35 मार्कवर. 35 मार्कवर NTCची मुलींची कट ऑफ लागलेली आहे. तर बघा, मुलींचा जी लेखीमध्ये 79 मार्क असणे अनिवार्य आहे. म्हणजे मुलींची जी कट ऑफ लागेल ती लागेल 114 मार्कवर फायनल. तर 79 ते 80 मार्क मुलींना असणे अनिवार्य आहे NTCमध्ये. तर याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली NTB ही कॅटेगरी आहे. आणि या NTBमध्ये मुलांचं मेरिट लागलेलं आहे 39. मुलांचं मेरिट लागलेलं आहे NTBमध्ये 39 लागलेलं आहे. तर मुलांना लेखीमध्ये किती मार्क असायला हवे? तर मुलांना लेखीमध्ये किमान 81 ते 82 मार्क, म्हणजे टोटल तुमची 120 होईल. तर एवढ्या मार्कावर तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो. तर 81 मार्क असणे अनिवार्य आहे NTBमधील मुलांना. तर आता NTBमधील मुलींना किती असणे आवश्यक आहे? तर बघा, NTB मुली. तर NTBमध्ये मुलींची कट ऑफ लागलेली आहे 33. तर ह्या 33 मध्ये 77 मार्क जरी असले म्हणजे 110 जरी टोटल झाली, म्हणजे लेखीला 77 मार्क, टोटल किती 110 जरी झाली मुलींची, तर त्यांचं सिलेक्शन होईल मुंबईला NTBमध्ये. आता बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली. याच्यानंतरची कॅटेगरी आहे VJA. तर VJAला मुलांचा कट ऑफ लागलेला आहे 41. आणि लेखीमध्ये त्यांना असणे अनिवार्य आहे 81 मार्क. म्हणजे टोटल किती 122 मार्कवर मुलांचं सिलेक्शन होईल मुंबईला. 122 मार्क. तर लेखीमध्ये 81 मार्क असणे आवश्यक आहे. आता बघा मुलींचं VJA मध्ये मुलींची कट ऑफ लागलेली आहे 34 मार्कवर. बघा, 34 प्लस जर तुम्हाला 76 मार्क असले म्हणजे टोटल जर 110 झाली तर तुमचं सिलेक्शन होईल मुलींचं मुंबईला. तर बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. आता जागा वाढ झाली, तर बऱ्यापैकी जागा वाढ झालेल्या आहे STच्या. तर बघा, STची जी कट ऑफ लागलेली आहे ती कमी लागलेली आहे. 38 मार्कवर कट ऑफ लागलेली आहे STची. तर पेपरमध्ये मुलांना किती मार्क असणे आवश्यक आहे? तर 77 मार्क. म्हणजे टोटल किती 115 मार्कवर मुलांचं सिलेक्शन होईल STच्या. 115 मार्कवर मुंबईला सिलेक्शन होईल. तर लेखीमध्ये 77 मार्क असणे आवश्यक आहे मुलांना. तर बघा, STमधून मुलींची कट ऑफ लागलेली आहे 34 मार्कवर. तर ह्या 34 मध्ये मुलींना फक्त किती 74 मार्क. म्हणजे 108 जरी टोटल झाली मुलींची 108 तरी सिलेक्शन होईल. तर 74 मार्क आवश्यक आहे ST मुलींना. तर बघा, आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली SC. आणि SCसाठी हा चांगला चान्स आहे. तर बघा, SCच्या जागा चांगल्या आहे. 137 जागा आहे.
आणि मुलींच्या पण 137 जागा आहे. तर कट ऑफ लागलेला आहे मुलांचा 38 आणि याच्यामध्ये लेखीला जर मुलांना 80 मार्क असले, 80 मार्क फक्त 118 जरी टोटल झाली तर मुलांचं इथं सिलेक्शन होईल मुंबईला. हे झालं SC मुलांचं. आता बघा मुलींची कट ऑफ लागलेली आहे SC मध्ये मुलींची कट ऑफ लागलेली आहे किती, तर SC मध्ये मुलींची कट ऑफ लागलेली आहे 31 आणि 31 कट ऑफ लागलेली आहे मुलींची. त्यांना पेपरमध्ये फक्त किती 79 जरी मार्क पडले म्हणजे 110 जरी टोटल झाली तर इथं SCच्या मुलींचं सिलेक्शन होण्याचा चान्सेस आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्या अगोदरच्या ज्या कॅटेगरी आहे म्हणजे ओपन, EWS, ACBC, OBC आणि SBC यांचा व्हिडिओ आपण अगोदर अपलोड केलेला आहे. तर पाहिला नसेल तर याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तर मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.